हे आमच्या तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी हे फ्युजन आहे. ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाही आहे. अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता. आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही आहे. स्वर्ग काय असतो, देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं. मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं. ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं. आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही, तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे. ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर त्याला परत एकदा आम्हाला मागे न्यायचंय. संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती. स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं. मागासवर्गीय 98% लोकांना 2% लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असतं. ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता, मला देवळात जाऊ देत नव्हते, त्या देवाचं तुम्ही मला नाव घ्यायला सांगता. अहो, आमच्या दृष्टीने देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत. आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे. मनातला आवाज. जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा अनाचार होतो, तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो, एकच नारा ऊर्जा देतो, तो म्हणजे जय भीम. त्यामुळे काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे, ती फॅशन नाही बाबा. त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही. प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे, नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल. आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे. संसदेत देखील त्या संदर्भात निदर्शन. असं आहे की तो वाद नाही आहे, ही जनभावना आहे. वाद कसला वाद? तुम्ही असं कसं म्हणू शकता की फॅशन आहे? आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन आहे काय? अहो, गांधी, आंबेडकर हे या जगाचे विचारस्तोत्र ठरलेत. जिथे जिथे शोषणाविरुद्ध जगभरात जिथे जिथे माणसं उभे राहतील त्यांचा आदर्श काय असेल, तो आदर्श असेल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. माणूस एकटा लढला पण जगाला भारी पडला. तुम्ही त्यांना म्हणता फॅशन आहे? अहो, तुम्ही ज्या उभे राहिलेत ना सभागृहात, त्या सभागृहाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे. तुम्ही जे बोलू शकता ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच बोलू शकता. या देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा जप केलाच पाहिजे, आंबेडकर 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 आंबेडकर. त्याला क्रमप्राप्त आहे, ते त्याचं कर्तव्य आहे. त्याची टिंगलटवाळी करायला जाऊ नका. अमित शहा यांनी माफी मागावी अशी देखील मागणी केली. त्यांनी माफी मागावी का मागू नये हा माझा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण म्हणजे त्यांनी जे काही केलंय त्याची टिंगलटवाळी केलेली आहे. अहो, नरकातनं आम्हाला बाहेर काढलो. तुम्ही आम्हाला देवळात येऊ देत नव्हते, तुम्ही आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते, आमचा हात लागला तर जाऊन आंघोळ करत होते, आम्हाला नोकऱ्या नव्हत्या, आम्हाला शिक्षण नव्हतं. हे कोणामुळे मिळालं आम्हाला? भारतातले 85% लोक यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांचा देव्हाऱ्यात फोटो लावला पाहिजे. 85% लोकांनी. आमच्या दृष्टीने देवानंतर किंवा देवाच्या बाजूला कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. देवानंतर नाहीच. मी तर त्यांना देवाच्या पुढेच मानतो. हा, मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच 1950 नंतर मिळाला संविधानामुळे. नाही तर कुठे होतो आम्ही? आंबेडकरी फॅशन नाही, पॅशन. पॅशन. आवाज इथनं येतो, इथनं हृदयाच्या ठोक्यातनं.